नमस्कार, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आपल्याला दिसते ही वनस्पती खूप औषधी आणि उपयुक्त अशी वनस्पती आहे। आपण तर ओळखली असेल तर नक्की सांगा ही वनस्पती कोणती आहे। तर मित्रांनो, ही आहे अडुळसा नावाची वनस्पती। ही एक औषधी गुणधर्म असलेली दुर्मिळ वनस्पती आहे। या वनस्पतीच्या फुलांचा, मुळ्यांचा, फळांचा आणि पानांचा औषध बनवण्यासाठी खूप मोठा उपयोग केला जातो। या वनस्पतीचे आयुर्वेदामध्ये भरपूर असे उपयोग सांगितलेले आहेत। सर्दीचा त्रास होत असेल किंवा दमा होत असेल, खोकल्याचा त्रास होत असेल तर या सर्वांसाठी या वनस्पतीच्या पानांचा रस काढून किंवा त्याचा कडा बनवून तो घेतला तर नक्की आराम मिळतो। ताप आले असेल किंवा डोळ्यांचे काही विकार असतील यावर सुद्धा हा रस, हा काढा खूप गुणकारी आहे। तेव्हा याचा काढा बनवून किंवा रस काढून आपण तो वापरू शकतो। जर कोणाला सर्दी किंवा खोकला झाला असेल तर या अडुळशाची पानं थोडा वेळ त्या व्यक्तीला चघळायला द्यावीत, लवकरच त्यांना आराम मिळतो। याचा स्वाद कडवट असतो, त्यामुळे आपण हा चघळताना किंवा त्याचा रस घेताना किंवा याचा काढा घेताना तो मधासोबत घेतला तर अतिशय उत्तम। रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सुद्धा याचा औषधी उपयोग होतो। जर आपलं डोकं दुखत असेल तर या पानांचा लेप आपण डोक्यावरती लावला तर डोकेदुखी लवकर थांबते। मी सुद्धा या झाडाच्या काही फांद्या काढून घरी लावण्यासाठी घेतल्यात, जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग परत करता येईल। ही अशी सतत हिरवीगार राहणारी ही अडुळसा ही वनस्पती आहे। या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये वसाका असं म्हणतात, तर इंग्रजीमध्ये मलबार नट असं याचं नाव आहे। टीबीवाल्या माणसांसाठी सुद्धा हे एक औषधी आहे। याचं एक पान एका लहान ज्येष्ठ मधाच्या तुकड्यासोबत घ्यायचं आणि त्यात पावशेरच्या आसपास पाणी टाकायचं आणि त्याचा काढा बनवायचा। हा काढा क्षयरोग झालेल्या म्हणजे टीबी झालेल्या माणसाला चांगला फायदेशीर ठरतो। त्याचबरोबर दमा झालेल्या माणसाला या अडुळशाच्या पानांच्या बिड्या करायच्या आणि त्या ओढायला द्यायच्या। छातीतला कफ कमी करून दमेकरी माणसाला चांगला आराम मिळतो। या झाडांच्या फुलांसह पानांचा रस घेतला आणि त्याच मधासोबत जर सकाळ संध्याकाळ एक चमचा घेतला तर काविळीवर सुद्धा परिणामकारक ठरतो। आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। नमस्कार।